मंडळी नमस्ते. आज विजयवाडा दौऱ्यासाठी निघालो. खूप दिवसानंतर यूट्यूबवरती कमबॅक करतोय आणि विजयवाड्यासाठी आम्ही सगळे रवाना होते. रोहित बावडे, रायझिंग स्टार शंभू, प्याडे माने, त्याचबरोबर अक्षय भाई आहे. ते सगळी चालू आहे. आता ऋषी सगळी लेंगरेकर आम्ही आता चालू आहे विजयवाड्या दिशेने. तुम्हाला हळूहळू आमचा प्रवास कसा असणार आहे, विजयवाड्यापर्यंत जाईपर्यंत कसा प्रवास होणार ते दाखवतो. आणि खरं बघायला गेलं तर उज्ज्वल चेहरा, अक्षय मंडपचे सर्व सरावा, निलेश भैया. नाश्त्याचं काय करायचं? नाश्त्याचं नाश्ता तू थांबवशील तिथं आम्ही जिम्मेदारी तुझ्या शेवटी अक्षय मंडपचे सर्व सरावा आहेतच आपल्यावर. सोलापुरात जरा भूक लागायला चांगलं पाहुण्यापाशी जायचं म्हणतोय काय. लागली गाडी नाही पाऊस कसा काय. एक बातमी आली होती की तुम्हाला बातमी दाखवतो. सकाळ सकाळी काय विषय झालेला. प्याडे माने मला फोन केला आणि माझं दाबदाना नको ग्राउंडचं व्हिडिओ टाकलं. पोरं चकित झाली, राहू कॅन्सल करायचं म्हणत होती. आम्ही काही कॅन्सल केलं. निघालोय आम्ही. टुर्नामेंट आहे मोठी आपल्या गालाई बांधवांनी आंध्र प्रदेश प्रीमियर लीग म्हणून एक टुर्नामेंट आयोजित केल्या. त्या टुर्नामेंटसाठी चाललोय. त्याचबरोबर इकडं बघा अक्षय भैया काय सांगतील? एक नंबर नियोजन असणार आहे विजयवाडा टुर्नामेंटचं आणि त्यासाठी खास आम्हाला इन्व्हाइट केलं आहे महेश शेठ मोरे, त्याबरोबरच पूजाभाऊ, संतोष शेठ, युवराज शेठ आणि त्यांचा आम्ही आभार आहे. त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केले आणि नक्कीच बघू आता या सफरमध्ये किती सफर करावं लागतो. सफर कसा होतो दाखवणार आहे आणि उद्याच्या दिवसात आपले क्रिकेटचे टुर्नामेंट सुद्धा आपण दाखवणार आहे. टू बी कंटिन्यू. तर मंडळी तब्बल 2.25 तासाच्या प्रवासानंतर अक्षय भाई आपण पोचलोय शुभम रेस्टॉरंटमध्ये ना. येस, शुभम रेस्टॉरंट मला वाटतं हे इथं आहे. नळदुर्ग क्रॉस केल्यानंतर भेटतं आपल्याला. तर बघूया, थोडासा नाश्ता करूया आणि परत पुढच्या प्रवासाला लागायचं. अजून खूप प्रवास बाकी आहे. 600-750 किलोमीटर अंतर अजून गाठायचं आपल्याला. बघूया. मारामारी शिरा उपीटासाठी मारामारी पॅडी. निलेश भैया ह्या नाश्ता का निवडला तुम्ही? निलेश भैया नाश्ता का निवडला तुम्ही? चांगला आहे का? काय टेस्ट खाऊन बघ मारामारी. शंभू तू खात नाही? खा घे तू. हा एक नंबर 6 शिरा. लाजीत शंभूला डोसा राहिला. लाजला टॉपचा डोसा. बावड्या लाजत नाही. काय असेल तर खायचं. हा हो का येतं दिला का? कंजीर दे. कंजीर घ्या. उत्तप्पा घेतलाय इकडं. अक्षय भयानं उत्तप्पा घेतला. ऋषी इडली संपत आली. तिकडं शंभूचा फेवरेट काय डोसा, तिकडं उत्तप्पा आहे. बावड्यांचं काय वेगळंच. बावड्या कसं आहे लाईट वेट खाते. हैदराबादमध्ये जाऊन दणका देणार आहे. हां बिर्याणी. ताव दिला गाडीला बी. जरा ताव दिला पाहिजे म्हणून बावड्याने पाणी चढवलं गाडीला. पाणी चढवायचं चाललंय. भरलं का? पेट्रोल पंपावरती आलो. टकमध्ये एंट्री झाल्यानंतर थोडं एक तासाभराच्या अंतरानंतर थांबलो जरा. सगळे हिरोज बनायला लागले तिथं. टकमध्ये एंट्री केल्या. आलो कर्नाटकमध्ये. हे शंभू कुठं आलो आपण? काय कुठला पंप आहे? पंपावर थांबलो जरा. कर्नाटक पाय मोकळे करण्यासाठी. खूप वेळ प्रवास झाला ना त्यामुळं. बावड्या साहेबांना फोन आला कुठनं मोठा. हप्तावाल्याचा फोन आला. अक्षय भाई काय कसं वाटतं? काय प्रवासाबद्दल काय बोलतो? प्रवास आतापर्यंत तर खूपच सुखकर झाला आहे. परंतु आता इथून पुढे बघू वातावरण. हैदराबाद किती 150 किलोमीटर राहिलं ना? हा 150 किलोमीटर. हैदराबादमध्ये जाऊन जेवायचं दणकून देन हैदराबादी बिर्याणी. हैदराबादी बिर्याणी स्पेशल आ जाओ खाने की दीवानो. हम हैदराबाद में आए. असं करावं लागेल. वाचतोय माहिती आहे का तुम्हाला? लक्षात आलं?
तंदुरीवाला बीबीक्यू रेस्टॉरंट हा पर्याय चांगला आहे. बार्बेक्यू म्हणतोय पण तेलंगणामध्ये एंट्री केली अक्षय भाई बरोबर ना आपण. आणि चर्चा झाल्या चालू बिर्याणी कुठं खायची. तर रिंग रोड पास केल्यानंतर विजयवाड्याला रोड वळतो म्हणजेच रामोजी फिल्मेटेच्या जवळ. तर तो तेच सर्च केलं होतं चार जीपीटीला. तर त्यानं ते आम्हाला ऑप्शन दिले. तर आम्ही बघतो आता काय होणार. कारण हैदराबाद म्हटलं की बिर्याणीसाठी फेमस. स्पेशल फॉर बिर्याणी. हैदराबाद इज फेमस फॉर बिर्याणी. दॅट्स वाय वी चूज दॅट प्लेस फॉर बिर्याणी. or meal. So we will see in our vlog to be continue. Watch our vlogs, like it. Yes, subscribe to our channel. विशाल शेठ vlog मध्ये येताय तुम्ही. हाय करा हाय करा की. संस्कृती ज्वेलर्सचे मालक विशाल शेठ यांचं आपल्या व्लॉग मध्ये सरसे स्वागत आहे. बातचीत चालल्या काय तर शेट आणि त्यांची काहीतरी चर्चा चालू आहे माहित नाही. असं शेटचा कॉल दिसला म्हणून आपला ब्लॉग असणार. मला बावडे तू गेम खेळतोय असं वाटतं. डॉक्टर ड्रायव्हिंग. काय तर घेईन तर हैदराबाद रिंग रोड ऋषी ड्रायव्हर गाणी लावली वाटत. ड्रायव्हर नाते कोणते हेडफोन नाही ना काटा बाबा चालू नाही मस्त लावलाय. चेहरे बघा मित्रांनो. मागची बेडे कसं झालं एवढं लांब आलोय. 4 तास राहिली. Ramoji, we crossed the Ramoji. We are in front of the Ramoji Film City. चालली रामोजी चालली तिसरीकडे. मंडळी तुम्ही आता बघितलं आम्ही रामोजी फिल्म सिटी म्हणजे हैदराबाद क्रॉस केले आणि हैदराबाद सोडून विजयवाडा हायवे वरती चाचा फॅमिली रेस्टॉरंट ढाबा आहे. इथं पोरांना खायच्या बिर्याणी. बघूया आता काय मिळते काय माहित नाही. वाजले किती वाजले टाइम काय झाला वाजल्या ते बघा पिक्चर सारखे डोंगर वगैरे दिसत आहेत आपल्याला. 4 वाजल्यात बरोबर. अजून विजयवाडा आहे. चला जरा जेवणाचा आस्वाद घेऊया. प्रचंड भूक लागलेली आहे आणि आता बिर्याणीवरती एकदम टिपिकल हैदराबादी बिर्याणीवरती आपण ताव मारणार आहोत. बघूया हैदराबादी बिर्याणी मिळते का. चिकन ग्रेव्ही पाणी सुटलं तोंडाला पाणी सुटलं. ऋषी भैया चिकन ग्रेव्ही बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटतं. अगदी कसं चांगलं आहे ना हे भैया. कसं आहे कसं आहे. एक नंबर. बघूया आता बिर्याणी काय कशी लागते काय. कशाची बिर्याणी आहे? चिकन बिर्याणी. चिकन क्या बायगा मजा. चिकन बिर्याणी द गाईज. हे आहे आपला ग्रुप. अक्षरशः इच्छा पूर्ण होते पोरांची. जेवण वगैरे झालं. आता जेवण वगैरे केलं. हे काय पाणी भरायचं चाललंय. बावड्या भरतीत पाणी. बावड्याने गाडीला जरा डोस द्यायचा. आपल्याला डोस मिळाला आता गाडीला डोस देतोय बावड्या. बरं जेवण कसं झालं भावानो. काय बिर्याणी टॉप एक नंबर बिर्याणी. पोरांचं स्वप्न पूर्ण झालं. हैदराबाद बिर्याणी खायची झालं. एक तासभर झाला आम्ही ड्राईव्ह करतोय आणि त्याच्यानंतर एक फिल्टर कॉफी सेंटर इथं भेटलंय. मग तत्पूर्वी मंडळी तुम्हाला एक जबरदस्त नजारा बघायचा असेल तर पुढे बघ. हो का काय नजारा आहे. एकदम जबरदस्त आहे. जरा झूम करतो. एक नंबर. काय नजारा आहे अक्षय भैया. काय ना कसं आहे काय मस्तच. आणि कशा कॉफीसाठी बेस्ट पद्धतीचं? वातावरण तयार झालंय. बावड्या कसं जेवण मग कसं वाटलं काय. एक नंबर बिर्याणी. बिर्याणी बरं. आता कॉफी सेंटर कॉफीला थांबलोय आपण. तिकडं बरं का फिल्टर कॉफी आणि ज्यूस लोक खूप पितात. मी बऱ्याच वेळा विजयवाड्यात बघितले. कॉफीची टेस्ट घ्या कशी वाटते आपण बघूया. मंडळीशी सांगूया. चला. माझी पॉपकॉर्न खाणे. पॉपकॉर्न खाऊ लॉलीपॉप. मित्रांनो तब्बल 1 तास झाले आम्ही हैदराबाद सोडून. थोड्या अंतरावर आलो. जेवण वगैरे केले आणि एका तासानंतर थोडंसं गुंगे आल्यासारखं व्हायला लागलं म्हणून बावड्या जरा कॉफीचा आस्वाद घ्यावा.
त्यामुळे आपण सगळ्यांनी कॉपी ताप दिलाय बघा काय चेहरे बघायला भेटतात बघा दिले हसतमुख चेहरा सदैव हसणार. फायनली मंडळी आपण पोचलेलो आहे विजयवाडा या ठिकाणी आणि आणि एका धावेची इथून इझिली होणार आहे प्राप्ती. एकच धाव मिळणार आहे आणि षटक क्रमांक तर मंडळी आजच्या दिवसातला ब्लॉग संपलाय आमचा. आज वाजलेत किती वाजलेत माहिती आता महेश दादानं बोलवलं होतं आम्हाला बरं का हे विजयवाड्याला 1:15 वाजलात आणि टुर्नामेंटची पूर्ण तयारी करून आम्ही आता रिटर्न चाललोय विजयवाड्या सिटीत. डॉक्टर ग्राउंड वरून इकडे आलोय. पण आमचं टार्गेट आहे की उद्या सकाळची प्रारंभ आम्ही 4 वाजता करणार आहे. बरोबर. आता कुठं चाललोय? रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन वरनं कोण कॅमेरामॅन येणार आहेत त्यांना घेऊन परत इकडे सोडून परत देवाला जायचंय. त्यामुळे झोपायचं नाही. उद्या सकाळी व्लॉग आपला हा 4 वाजता चालू होणार आहे देवीच्या दर्शनानं. तर दुसरा एपिसोड आपला बघायला उत्सुक राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. द एंड करतो आजच्या दिवसाचा.